तर नमस्कार मंडळी, गाताच्या बड्डेला काय काय गिफ्ट आलेले आहेत तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी. तर हे जे भांड्याचे खेळणे दिलेले आहेत आणि सगळ्या वस्तू तर तिने अगोदरच खोलल्या होत्या, काहीच ओपन करायला मला ठेवलं नाही. तर हे आहेत भांड्याचा संच, जे एका जवळच्या ताईने दिलाय आणि खूप सुंदर आहे, क्वालिटी सुद्धा खूप छान आहे. त्याच्यानंतर ही जी बाहुली आहे ना ती सुद्धा जे हळदी कुंकाचा ब्लॉग मी तिथे बनवला होता ना त्यांनी ही दिलेली आहे, ती पण एकदम छान आहे आणि ह्याच्यामध्ये गाणे सुद्धा वाजतात. गाथाला तरी खूप आवडले, एकदम जवळ घेऊन बसत असते ती. आणि त्याच्यानंतर हे प्राण्यांचं आहे, म्हणजे जे जंगली प्राणी असतात ना त्याच्यामध्ये सगळं आहे, उंट, वाघ, सिंह, जिराफ, हे पण खूप जास्त आवडलं आरूला. ती खेळत असते कधी कधी, जंगल वगैरे सुद्धा खेळत असते. त्याच्यानंतर हे पण आहे, आता हे तर काही काढलं नाही, हे एक ठेवलंय वरती कारण ऑलरेडी एक आहे गाथीच्या खेळण्यामध्ये. आणि हा शीतलताईने दिलेला ड्रेस एवढा सुंदर आहे ना तो सुद्धा, त्या पण बड्डेला आला होता, तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर ते तुम्हाला माहिती असेल. खूप छान आहे ड्रेस, तिला सुद्धा खूप मस्त दिसत होता, जो मी माझ्या बड्डेच्या दिवशी तिला घातला होता. थँक्यू शीतलताई. हा फुटबॉल सुद्धा, म्हणजे ज्यांच्याकडून मी खुर्ची आणली होती ना थोड्या वेळासाठी त्यांनीच दिलेले आहे हे. आणि हे स्पेशल गिफ्ट आहे, म्हणजे की तिच्या मामाने, म्हणजे आजी आजोबांनी आणि मामाने मिळून दिलेले. 1.5 ग्रॅमचे कानातले गातासाठी घेतलेले. त्याची डिझाईन सुद्धा खूप सुंदर आहे, मला तरी एकदम खूप जास्त आवडली. आता हे तुम्हाला जवळून सुद्धा मी तुम्हाला दाखवते. शेवटी जे काही भेटलेले आहेत ना त्यांचं प्रेम, आशीर्वाद त्या भेटवस्तूमध्ये असतं आणि त्याच्यामुळेच ते खूप स्पेशल असतात आणि आठवणी आपल्या त्याच्यासाठी एकदम हे होऊन जातात. तर ह्याची डिझाईन बघा किती सुंदर आहे. तर असे एवढे काही सगळे खेळणे गातासाठी आले होते, कारण खूप जास्त मोठा बड्डे नव्हता, खूप कमी जण आले होते, त्याच्यामुळे गिफ्ट्स पण कमी. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, सबस्क्राईब करा.